तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देहदारी जो जो त्यासी विहित नित्या कर्म सदाचार नीती ओनी आगळा धर्म तुला आठवावे गावे हाची एक नेम तुला आठवावे गावे हाची एक नेम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम पांडुरंग 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 भजन करताना काकांच्या पायाखाली लेकरू आलं ते लेकरू तुडवलं याला म्हणतात खुंटली या धावा तृष्णेची लेकरू समोर आहे की कोण समोर येत माहित नाही प्रतिज्ञा होती धर्मपत्नींना स्पर्श करणार नाही पण झोपेमध्ये धर्मपत्नींना स्पर्श झाला आपली प्रतिज्ञा तुटली म्हणून काकांनी स्वतःचे दोन्ही हात छाटले फक्त थोटे शिल्लक राहिले ऐका बरं का कौतुक ऐका एवढं जाता जाता कौतुक घरी घेऊन जा परमार्थाचं कौतुक काय असतं ऐका दादा काका उद्विग्न झाले पश्चातापाने दग्ध झाले भजन करता येईना टाळी वाजवता येईना पंढरपूरची वारी थांबली संत शिरोमणी नामदेवरायांनी निरोप दिला काका या वारीला पंढरपुरात या संत श्रेष्ठ गोरोबा काका महाराज पंढरपुरात आले जी मंडळी अजूनही पंढरपूरला गेले नसतील त्यांनी जरूर पंढरपूरला एकदा जाऊनच या कारण पंढरपूर तुमच्या आमच्या सगळ्यांचं माहेर आहे चंद्रभागेचं स्नान झालं काकांचं वाळवंटामध्ये वारकरी मंडळी भजन करत होती भगवान पांडुरंग परमात्म्यांचं दर्शन होणार आहे आता वाळवंटामध्ये वारकऱ्यांची पावली खिळून भजन चाललंय कोणी हरिपाठ करतंय कोणी काकड आरती म्हणतंय कोणी नियमाचे अभंग म्हणतंय कोणी नियमावली म्हणतंय कोणी नाटाचे अभंग म्हणतंय कोणी गवळणी म्हणतंय कोणी कीर्तन करतंय संत शिरोमणी नामदेवरायांचे कीर्तन चाललेत वाळवंटामध्ये माझे काका येऊन बसले आणि आजपर्यंत कीर्तनाचा इतिहास लक्षात ठेवा मायबाप जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा नामदेवरायांनी जगाच्या मालकानं पाहिलं काका येऊन बसले परिवार येऊन बसला नामदेवराय श्रोत्यांना म्हणायचे टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल भजन करा काका विठ्ठल विठ्ठल भजन करत होते पण टाळी वाजवता येईना थोटे वाजवायचे काकांच्या डोळ्याला धारा लागल्या काका म्हणतात देवा हा देह तुम्ही दिला आम्हाला आणि हा देह जर टाळी वाजून भजन करत नसेल तर काय उपयोग या देहाचा देवा मला क्षमा करा माफ करा मी पापी आहे तुमच्या कीर्तनात बसून मला टाळी वाजवता येत नाहीये मी पापी आहे देवा
काकांच्या डोळ्याला धारा लागल्या. काकांनी देवाचा धावा केला. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये तो धावा सुरू आहे. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाण, जीव हरिनाम देहा झाला वृंदावन. सकगन गोत तुरे तुच पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला पंढरीचा विठ्ठला. विठ्ठला हरिनाम देहा आला वृंदावन. सकगन गोत तुरे तुझ पंचदान, माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा काकांनी टाळी वाजून सगळ्या श्रोत्यांना भजन करताना पहिलं डोळ्याला धारा लागले. देवा कधी वारी थांबली नव्हती. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी चुकली ना वारी असा जोडलासे धागा. वारा पावसात तुझ ऊन सावलीचा रंग, गातो तुझे गुणगान त्याचे होऊ दे अभंग. वेणू झाले जग सारे त्यात फुंकला तू प्राण, जीव हरिनाम देहा झाला वृंदावन. भेटीचा लळा रे लागला. काकांनी आवाज दिला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. श्रोते मंडळींना काकांनी टाळी वाजवताना पाहिलं आणि संत शिरोमणी नामदेवरायांनी हात वरती करून टाळी वाजवायला लावली. श्रोत्यांनी हात वरती केले, टाळी वाजवायला लागले. माझ्या काकांनी सुद्धा हात वरती केले, टाळी वाजवण्याचा प्रयत्न करू लागले. पण थोटे वाजवायला लागले. सुरेश दादा थोटे वाजता 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 नामस्मरण करता करता गोरा थोटे वर करी हात फुटले वरच्या वरी. वरच्या वरी माझ्या काकांच्या हाताला पालवी फुटली आणि काकांनी भगवान पांडुरंग परमात्म्यांचं भजन केलं. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या जीवनामध्ये येणारं जे यश आहे त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक करतायत.